हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 32. श्री भगवानुवाच. कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः. ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येव स्थिता प्रत्यनीकेषु योधाः. श्री भगवान म्हणाले, मी लोकांचा घास घेणारा महाकाळ असून येथे लोकांचा संहार करायला आलो आहे. तुझ्या प्रतिपक्षात जे योद्धे आहेत ते तू जरी युद्धाला उभा राहिला नाहीस तरीही ते जिवंत राहणार नाहीत. कौरवांनी अधर्माला अन्यायाला जोपासून युद्धाचे आवाहन दिले आहे. ते आवाहन भगवंत श्रींनी पांडवांचे बाजूने सर्वप्रथम शंख फुंकून स्वीकारले आहे. आता यामधून माघार घेणे नाही. आता समोर ठाकलेल्या दुष्टांचा संहार अटळ आहे. अर्जुनाने भगवंत श्रींना आपण आहात तरी कोण असा प्रश्न विचारला आहे. त्याचे उत्तर भगवंत श्री देत आहेत. मी महाकाळ आहे. येथे येण्याचे माझे प्रयोजन दुष्टांना शासन करणे हेच आहे. ते काम करण्यासाठी मी क्षत्रियांना सज्जनांना प्रोत्साहित करत आहे. त्यांना बळ देत आहे. त्यांनी ते काम केले नाही तरीही ते काम तडीस जाणारच आहे. नव्हे, ते काम झालेलेच आहे. आता तू फक्त निमित्त हो. त्यातून तू युद्धभूमी सोडून गेलास तरीही त्यामुळे येथे युद्धभूमीवर काहीही फरक पडणार नाही. मी येथे केवळ दुष्टांचा संहार करणे या एकाच प्रयोजनाने आलो आहे. श्लोक क्रमांक 33. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं. मय्यैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाची. यास्तव सव्यसाची जागा हो. उठ. शत्रूला जिंकून जय प्राप्त कर आणि वैभव संपन्न अशा समृद्ध राज्याचा उपभोग घे. हे सर्व माझ्याकडून अगोदरच संहार झालेले आहेत. आता तू केवळ निमित्त मात्र हो. मागील श्लोकामधील आपले बोलणे भगवंत श्रींनी पुढे चालू ठेवले आहे. भगवंत श्री सांगतात की मी अगोदरच ठरवून सांगितल्याप्रमाणे येथे सर्व काही घडणार आहे. तू युद्ध कर किंवा करू नको, त्यामुळे यात काहीही फरक होणार नाही. हे अधर्माने वागणारे लोक मी अगोदरच मारून ठेवलेले आहेत. तेव्हा मग कोणाला तरी याचे श्रेय देण्यापेक्षा तूच युद्ध कर आणि नक्की मिळणारे यश प्राप्त कर. यशाचे श्रेय इतर कोणाला तरी देण्यापेक्षा ते तू स्वतः घे. यामुळे वैभव संपन्न आणि समृद्ध असे राज्य तुला मिळेल. तेही वंशपरंपरागत तुझ्याच हक्काचे असेच राज्य तुला परत मिळणार आहे. त्याचा उपभोग तूच घे. या दुष्टांना मारायला आणि तुझे हक्काचे राज्य परत मिळवायला तू केवळ निमित्त हो. मी हे काम अगोदरच करून ठेवलेले आहे. या युद्धाचा शेवट काय होणार हे तुला मी आत्ताच माझ्या विश्वरूप दर्शनात दाखवले आहे. तेव्हा आता स्वजनांच्या आसक्तीतून मोहातून बाहेर ये. जागा हो. उठून युद्धाला उभा राहा. भगवंत श्री पूर्णावतार घेऊन येथे अवतारित झालेले आहेत. आता इतक्यात ते पुन्हा येथे येऊ इच्छित नाहीत. त्यामुळे धर्मसंस्थापना करून त्याच्या संवर्धनाची संरक्षणाची जबाबदारी आता येथील सज्जनांवर, क्षत्रियांवर, पराक्रमी आणि धर्म न्याय नीतीची चाड असणाऱ्यांवर सोपवून ते येथून आता आपल्या निजधामी जाऊ इच्छितात. याचा धडा ते अर्जुनाकरवी मानवाला घालून देऊ इच्छितात. यास्तव आता ते त्यांच्या येथील उर्वरित अवतारी वास्तव्यात प्रत्यक्ष स्वतः धर्मसंस्थापनेचे कर्म करू इच्छित नाही. यासाठी मानवाने पुढाकार घ्यावा आणि हे काम चालू ठेवावे. प्रत्येक वेळी परमात्म्याचा धावा करण्यापेक्षा त्याने स्वावलंबी व्हावे.
स्वजन जर दुष्ट असेल, अधर्माने वागत असेल, अन्याय करत असेल तरीही त्याचे पारिपत्य करावे. व्यापक मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून त्याची गय करू नये. येथे अर्जुनाला सव्यसाची असे म्हणले आहे. अर्जुन उजव्या किंवा डाव्या अशा दोन्ही हाताने शस्त्र चालवण्यात तरबेज होता. याचा अर्थ असा आहे की युद्धात डावे उजवे असे पाहू नये. शत्रू आपपर असा काहीही नसतो. शत्रू हा केवळ शत्रूच असतो. त्याचा मवाळ किंवा जहाल, स्त्री किंवा पुरुष, बाल किंवा वृद्ध अशा सर्वच लोकांनी निपात करावा. हाती जे काही शस्त्र मिळेल, जे काही शस्त्र आपल्याला चालवता येत असेल, जितकी शस्त्रे आपल्याला वापरता येत असतील, जसे शस्त्र आपल्याला चालवता येत असेल तसे ते चालवून त्याने शत्रूला ठार मारावा. याचप्रमाणे भगवंत श्री आता येथून पुढे मानवाला आयते देऊ इच्छित नाहीत. हा पूर्णावतार आहे. मानवाला आता येथून पुढे स्वतःवर अवलंबून राहावे लागणार आहे. याच तो पुढील 2 अवतारात भगवंत श्री मानवाला ज्ञान आणि बुद्धी तसेच शक्ती आणि युक्ती प्रदान करणार आहेत. ते प्रत्यक्ष लढणार नाहीत. याची सुरुवात त्यांनी आत्ता येतपासूनच केली आहे. सव्यसाची डाव्या उजव्या सर्व बाजूने सर्वतोपरी दुष्टांचा निपात करायला तयार व्हा, असा हा मानवाला संदेश आहे. हरिओम.